आवाज महाराष्ट्राचा। आज MIDC परिसरात MIDCतील कचरा समस्या गंभीर बनल्यामुळे रास्ता रोको आंदोलन घेण्यात आलं। आंदोलनाचं नेतृत्व फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांनी केलं आणि यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार वर्ग उपस्थित होते आणि यावेळी श्री अभय भोर यांनी महानगरपालिकेवर अनेक ताशेरे ओढले। यावेळी कचरा रस्त्यावर फेकून कचऱ्याची होळी करण्यात आली। पुढील काळात सातत्याने एकत्र उचलला न गेल्यास हा उद्योजक कचरा रस्त्यावर टाकतील हा इशारा देण्यात आला। परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनी ठेवली तर रोगराई अशी अवस्था सध्या MIDCची झाली आहे। MIDCमध्ये उद्योजकांना कंपन्यांना खासगी गाड्यांना पैसे देऊन कचरा देण्याची वेळ आली असून कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिल्यामुळे कामगारांना आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे रोग झाले। परंतु कंपन्यांमध्ये कचरा साचू देण्यामागे नक्कीच भंगार व्यावसायिकांचा मोठा हात असून कंपन्यांमधील कचरा भंगार व्यावसायिक सुद्धा उचलत आहेत, कारण या कचऱ्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य मिळतं आणि कदाचित या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी भ्रष्टाचाराचा मोठा वास येताना दिसतो आणि याचा परिणाम कामावर झालेला असून अनेक कामगार हे सातत्याने सुट्ट्या घेतात। फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची अनेक मागण्या केलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी उद्योजकांकडनं पैसे घेतले जातात खाजगी लोकांकडनं, कारण कचरा टॅक्स भरूनही आम्ही जर खाजगी लोकांना पैसे द्यायचे असेल तर महानगरपालिकेची गरज काय आहे, हा मोठा प्रश्न आहे। आणि ह्या सर्व MIDCकडे महानगरपालिकेचे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे की त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी नाराजी आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।